नमस्कार, मी नितेश कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे आज नवीन टॉपिक घेऊन मी स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न, राज्यसेवा राहो, PSI STI राहो का STIची मेन्स राहो का अजून कोणत्या परीक्षा राहो, स्टाफ सिलेक्शन कमिशन राहो का बँकिंग राहो, याच्यावरती वारंवार प्रश्न येणारा टॉपिक पाहणार आहे. आणि आज आपण नवीन टॉपिकची सुरुवात करणार आहे. इकॉनॉमिक्स, मराठीत म्हणते आले अर्थशास्त्र, इंग्लिशमध्ये म्हणते इकॉनॉमिक्स आणि उर्दूत म्हणते माहीत नाही. तर आता लक्ष द्या, खतरनाक टॉपिक आहे. आणि MPSC करणाऱ्या पोट्ट्याले तो आर्टमधून डोंगडो, सायन्समधून वाल्याचा तर विषयच नाही, त्याचा जीवच घेते. हेच जे लोक सायन्समधून, कॉमर्सवाल्याले थोडासा पचाले हलका जाते ह्या, कारण ह्या कॉमर्सचाच विषय आहे. पण कॉमर्समध्ये जे तुम्ही शिकले ॲडम स्मिथचे थेरम, इथं एकही थेरम नाही ॲडम स्मिथचा. समजलं का? लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. ठीक आहे, जे लोक BCom करून आले, ठीक आहे, MCom करून आले, कवडीचंही नाही आहे इथं. आणि मागणी पुरवठा सिद्धांत आहे, ठीक आहे, कोणाचा? ॲडम स्मिथचा. हे जे इकॉनॉमिक्स पाहणार आहे आपण, याच्यात मागणी पुरवठा सिद्धांत काही नाही. मग सर आहे का, शिकायचं काय आपल्याला? तर त्याच्यासाठी का आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये का शिकायचं आहे, कोणत्या परीक्षेत किती मार्क विचारते, त्याच्यासाठी आपण इंट्रोडक्शन लेक्चर ठेवलं आजचं. ठीक आहे, आणि खतरनाक शिकवणार आहे आपण इकॉनॉमिक्स. जसा भूगोल तसंच इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर एक एक कन्सेप्ट क्लिअर करून देईन. या इकॉनॉमिक्सचं काय लय लोकायले वाटते सर रिझर्व्ह बँक, आता इथं वर्धेत आमच्या आर्वी नाका आहे, त्या आर्वी नाक्यावर दवंडी पिटून द्यायची, नाही बंद्या वर्धेत दवंडी पिटून द्यायची. उद्या नरेंद्र मोदी सरकार बंद्या लोकांना करोडपती करणार आहे, ठीक आहे, लखपती करणार आहे. तर उद्या ट्रक भरून आर्वी नाक्यावर पैसे येणार आहे, सर्वांनी रांगेत उभे राहावे, 15 लाख. ठीक आहे, मग आता सगळ्यांना लखपती करणार आहे. प्रत्येकाला एक 2000चं बंडल देणार आहे. 2000चं बंडल, 100 नोटा म्हणजे 2 लाख रुपये झाले लखपती. एका लाईनीत उभे राहायचे. ह्या रिझर्व्ह बँक नोटा छापणं सुरू करून भक्क कागद टाका, 2000ची नोट काढा. भारत गरीब आहे म्हणते, एका लाईनीत सगळ्यालाच करोडपती बनवून देऊ नका. पण असं काऊन नाही करतायत? आपल्या मनानं नोटा काऊन नाही छापता येत? आहे का नाही? हेच तर शिकायचं आहे आपल्याला. तुमच्या मनात येत नाही का बे असे प्रश्न? माझ्या मनात असे प्रश्न येते. ठीक आहे का? भारत सरकार असं काऊन नाही करू शकत? रिझर्व्ह बँक असं काऊन नाही करू शकत? का भारत गरीब आहे म्हणते, भारत्या गरीब आहे. का गरीब आहे? मग रिझर्व्ह बँक आपलीच आहे. नोटा छापल्या असत्या, ट्रक भरून आणल्या असत्या, लोकांना रांगीत ठेवलं असतं BPL सारखं उभं. या रे, हे घ्या 2000चं बंडल, 4 लाखपती, हे घ्या 2000, 4 लाखपती. असं काऊन नाही करतायत? नोटा कशा छापल्या जाते सर? सोनं की न ठेवते का जी नोटा छापाच्या वेळेस रिझर्व्ह बँकेत? लय लोक म्हणते सोनं ठेवते तेव्हा नोटा छापते. गेला तो जमाना सोनं ठेवून नोटा छापाचा. कुठून आणन एवढं सोनं? अबे कुठून आणन? बंद्या भारतातल्या नोटाचा ढीग केला ना, ढीग. तर ह्या आमच्या आर्वी नाक्याच्या म्हणजे फुटबॉलच्या मैदानाच्या, ठीक आहे, 10-15 मैदान एवढा ढीग लागायचं आहे. एवढ्या नोटाच आहे भारतात. आणि कुठून आणन एवढ्या रुपया सोनं? कुठं गाण ठेवन न कोणाकडून आणन? बंद झालं ते ढोबर. नोटा कशा छापल्या जाते? नोटा तयार, ठीक आहे, नोटा तयार कशा केल्या जाते आणि छापल्या कशा जाते? महागाई कशी वाढते? त्याच्यासाठी सरकार काय करते? 110 कोटी इंग्रजांना चोट्ट्यानं भारताच्या तिजोरीत ठेवले होते. त्या 110 कोटीवरून $3 ट्रिलियन वर भारताची इकॉनॉमी कशी नेऊन ठेवली ते पाहायचं आहे. लक्षात ठेवा, आपलं जसं घर चालवतं आपण, तसं देशाला सरकार चालवा लागते. ते कसं चालवते, त्याच्यासाठी ते बजेट कसं मानते, बजेटची का प्रोव्हिजन आहे, कोणाला बजेट मानता येते, सगळं शिकायचं आहे. पहा भाऊ, सारे ढोंग करता येते पण पैशाचं ढोंग नाही करता येत. समजलं का? सारे ढोंग करता येते, पैशाचं ढोंग नाही जमत. ठीक आहे, सारे ढोंग करता येईल, पैशाचं ढोंग नाही जमत. आणि सबसे बडा रुपया आहे, इसके आगे कुछ नाही. म्हणून इकॉनॉमिक्स आहे आपल्याला. इकॉनॉमिक्स शास्त्रच माहीत नव्हतं जगातल्या लोकायले. हे आता आलं, 200-300 वर्ष झाली इकॉनॉमिक्स मार्केटला आलं. तर नाही तर पहिले फिजिक्स, केमिस्ट्री, अध्यात्मशास्त्र, सौंदर्यशास्त्र, अंकशास्त्र, ढमकशास्त्र, विज्ञानशास्त्र, आहारशास्त्र हेच होते.
अर्थशास्त्र नावाचा कॉन्सेप्ट नव्हता, तो आता आला अलीकडं. तर आता आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये मग नोटा कशा छापते, नोटा तयार कशा होते, बे छापाची कन्सेप्ट वेगळी आहे, तयार व्हायची वेगळी. सर तयार होणे आणि छापण्यासारखंच आहे ना, बे सारखं नाही आहे, अलग अलग आहे. त्याच्यासाठीच तर मी आलो आहे. नोटा निर्माण कशा होते आणि नोटा छापते कशा. मग निर्माण करणाऱ्या बँका कोणत्या आणि छापणारी बँक कोणती. आपल्या मनानं काऊन नाही छापतायत सरकारले. भारत गरीबमध्ये एका दिवसात करोडपती लखपती काऊन नाही करतायत भारताच्या लोकायले. तर आपलीच तर रिझर्व्ह बँक आहे, आपल्या बापाचीच आहे, असं काऊन नाही करतायत ते सर्व पाहू आपण. समजलं का. थेच पाहायचं आहे भारताची GDP. ठीक आहे, भारत स्वतंत्र झाल्यापासून $3 ट्रिलियन वर आपण कशी पोहोचवली, जगातली 5वी इकॉनॉमी कशी तयार केली, इथपर्यंत कसं पोहोचवलं ते पाहू. महागाई वाढली तर RBI काय काम करते, सरकार काय काम करते ते कंट्रोल करण्यासाठी. समजलं का. त्याच्यानंतर हे जे तुमच्यापाशी गाड्या घोड्या घेऊन मार कुत्ता ह्या अशा पोट्ट्या निघते ट्युशनमधून, भर 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 एकामेकाच्या उरावर आलं बुडगो का धडकन मेलं रे. आहे का नाही. गाड्याचा असा लोंडा निघते ट्युशनमधून, निघते ना, उभ्यानं कुठते पोट्ट्यान पोट्टे. कुठून आले एवढ्या गाड्यानं घोड्या. मला अजून आठवते मी लहान होतो, मायागावचा रोड होता, गोटे होते बुलडोजर, अवडाले टप्पुरी, मोजून 3 बस आहे, एक सकाळची एक दुपारची आणि एक हाल्टिंग नावाचा प्रकार होता. हाल्टिंग तिचा हाल्ट राहीन टिंग करे तिकडं शेवटल्या गावात इरुळी, नाही तर साल पहिले टिंग. इकडून डबा घेऊन जाय ड्रायव्हर कंडावर, तिथं झोपे रात्रभर, हिवाळा असो पावसाळा असो का उन्हाळा असो. हो, कवा 10:30 वाजता आहे आमच्या गावात हाल्टिंग, 8:30ची हाल्टिंग, 10:30, कवा 11:30. मग आम्ही तो ड्रायव्हर कवा झोपण. आणि जर अर्ध्या रस्त्यात पंचर गिंचर झाली ना भाऊ गोट्यानं, सत्यानाश होता भारताचा. आता तर चिकणे चोपडे रोड आहे का, असे असा गालावून हात फिरवत झरकन गिरते. जाऊन पा. ठीक आहे, NH6 NH7 कुठून आले एवढे चोपडे घाल नाही बे रस्ते. ठीक आहे. तर 1991 खाऊच्या धोरण लागू केलं नरसिंहराव सरकारनं. नवीन आर्थिक धोरण म्हणते त्यालेच म्हणते खाऊच्या धोरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण. आणि हे लागू करासाठी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होता मनमोहन सिंग, त्याला उचलला. मनमोहन्या इकडे. ठीक आहे, सांग कशी हे पॉलिसी लागू करायची आणि काऊन लागू केली ते सगळे पाहू आपण. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, एक बारीक गोष्टी पाहायच्या आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये. कुठून आले एवढे गाड्या घोड्या. ठीक आहे, काऊन थैया नाचते लोक. खिशात असले का पैसे नाही मावत त्याच्या. गर्लफ्रेंड जर सोबत असाल तर इथं नाश्ता करायला नेऊ का, तिथं नेऊ तिले, का राधिकात नेऊ का अजून मसनात नेऊ. खिशात जर दमडी नसेल ना, खिशात जर 30 रुपये असेल तर तो तिला डोसा चारायला इथं नेते बंडीवर. आणि खिशात जर 500 असेल ना तर तिकडं नेते मॅकडोनाल्ड का फॅकडोनाल्ड का डॉमिनोज. काऊन तर पैसे आहे ना. पैसे असल्यावर उड्यास मारते लोक, थैया नाचते. मग हेच पाहत आहे आपल्याला, महागाई कशी वाढते. महागाई वाढली तर ती कमाई कमी करायसाठी सरकार आणि RBI का प्रयत्न करते. महागाई वाढली तर का करायला पाहिजे, लोकांच्या हातात पैसे द्यायला पाहिजे का काढून घ्यायला पाहिजे. हेच तर कन्सेप्च्युअल प्रश्न आहे ते. कन्सेप्च्युअल कायच्यात इकॉनॉमिक्समध्ये. त्याच्यात RBIचे संख्यात्मक साधनं आहे. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, CR, पुरे पोट्टे रट्टे मारते. CLR SLR आपण समजून देऊ एक गोष्ट. कराय मास्तर जिंदाबाद आहे. समजलं काय. ठीक आहे. कायले CRR म्हणते, कायले SLR म्हणते. ठीक आहे. बँका, नॅशनलाइज बँका सहजासहजी काऊन डुबत नाही. भारतीय बँका का बरं डुबू शकत नाही. त्याचं जर बरोबर ऑडिट केलं तर काहीच नाही होत. छाताडावरच बसते ऑडिटवाला. मग RBI ह्या बँकावर कसं नियंत्रण ठेवते, कंट्रोल कसं ठेवते, कशा बँका हँडल करते. एखादी जर रस्ता सोडून भटकली तिच्या चपकनच हाणते कानपटात बँकाच्या. आणि बँका सगळ्यात बदमाश, सगळ्यात चोट्ट्या असेल तर बँका. त्या जगातली कोणती बँक राहो, भारतातल्याच नाही सगळ्या जगातल्या सगळ्यात बदमाश. 1 रुपया नाही सोडणार भाऊ ते तुमचा, 1 बी रुपया नाही. सरकारनं गॅरंटी घेतली, आता महाराष्ट्र शासनानं गॅरंटी घेतली का शेतकऱ्याले आमच्याकडून आता कर्ज नाही देणं होऊन राहिलं. आमच्या तिजोरीत पैसे नाही आहे. आम्ही तुम्हाला ह्या कोरोना आला नसता तर पैसे दिले असते. शेतकऱ्याचं कर्जमाफीची योजना आम्ही जाहीर केली.
पण त्याचं कर्ज देण्याचे आता आमच्यापाशी पैसे नाही, त्याचं जितकंही व्याजासकट पैसे होईल समोर ते आम्ही भरू, त्याला नवीन कर्ज द्या. तरी चोट्या ह्या म्हणते सगळ्या जमा झाल्या. आम्ही नाही देत म्हणते उद्धवा, जमत नाही म्हणते ते. म्हणजे काहून लागली का महाराष्ट्र शासनाची तिजोरी ढोबरीले का? एवढंही क्रेडिट नाही तिचं. हेच पाहायचं आहे आपल्याला, का बँका सुद्या का बदमाश सगळेच पाहू, चांगल्या बेकार, त्याच्यात दुरस्त्या का झाल्या का नाही झाल्या, बँकाचं विलिनीकरण कसं केलं सगळे पाहू. आत्ता 10 बँका विलिनीकरण केल्या नरेंद्र मोदी सरकारनं, सब सत्यानाश करून टाकल्या. चांगल्या बँका होत्या, पहिले 3 केल्या, आता 10 केल्या. पार चालू आहे सब धिंगाणा पैशाचा. काऊन करा लागले त्याचे कारणं बी पाहू आपण समोर. बँका राष्ट्रीयकरण ठीक आहे केल्या आहे, बँका कोणाच्या होत्या तर खाजगी लोकांच्या होत्या. ह्या राष्ट्रीयकरण एका रात्रीत 14 बँका राष्ट्रीयकरण केला, पुन्हा दुसरा दणका दिला, 6 बँका राष्ट्रीय एका रातूनच काम राहील. इंदिरा गांधीचं खतरनाक काम होतं. भारताच्या गोर गरिबाले, शेतमजुराले, शेतकऱ्याले, भूमिहीनाले एका शब्दात कर्ज भेटलं पाहिजे, याच्यासाठी बँकाचं राष्ट्रीयकरण केलं. कशा केल्या बँके राष्ट्रीयकरण, त्याच्यासाठी का पॉलिसी राबवली, किती रुपये शेअरप्रमाणे पैसे दिले इंदिरा गांधीने त्या बँकाले, उभं बी नाही केलं. चोट्टे हे घ्या नसन उचल रे, कुताड धरून तिकडे लेखायला, चांगला कुताड नाही म्हणत, पण देतं पे बँक, देतं का बँक, देतो. कुताडू घेतल्या बँका, खाजगी लोकांच्या बँका होत्या, तोंड पाहून कर्ज दे चोट्टे. ते सर्वच पाहायचं आहे आपल्याला. का कसं बँकाचं राष्ट्रीयकरण केलं, महागाई कशी वाढते, इन्फ्लेशन रेट कसा वाढते, कमी कशी करते, त्याच्यासाठी सरकार का प्रयत्नरत आहे. ठीक आहे. अर्थशास्त्राचे प्रकार किती आहे, क्षेत्र कोणते आहे, कोण्या क्षेत्र कोणाचं वाच राहते, कंट्रोल राहते. भारताचं बजेट कसं बनवले जाते, अर्थसंकल्प कसा संसदेत मांडला जाते, लय दुनियाभराचे प्रश्न आहे, कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे ते. आणि कॉन्सेप्च्युअलच शिकायचं, रट्टा नाही मारायचा भाऊ. इकॉनॉमिक्समध्ये रट्टा मारणारे काहीच नाही समजत का, कंद बी नाही. आणि तुम्हाला सांगतो कोळंबे सरांचं पुस्तक 4 वेळा वाचून सुद्धा समजत नाही असे कन्सेप्ट आहे. काही सूर्य क्लिअर करून देईन मी, लोडच नाही घ्यायचं मी जिवंत असल्या. कायले CRR म्हणते, कायले SRR म्हणते, कायले रेपो रेट म्हणते, कायले रिव्हर्स रेपो रेट म्हणते. त्याचे रेट कमी केले तर मार्केटमध्ये, त्याचे जर रेट कमी केले तर मार्केटमध्ये किती पैसा उठते, आणि वाढवले तर किती पैसा मार्केटमधला खिचून लगेच जमा करते. रेपो रेट, CRR, SRR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटचे जर रेट वाढवले 0.25 ना रेट वाढवले तर मार्केटमधले 40,000 कोटी रुपये एका दिवसात ओढून घेते RBI. इतकी ताकद आहे रपकन. आणि कमी केलं तर ओतते. मग ओतते केव्हा आणि काढते केव्हा, महागाई वाढल्यावर का कमी झाल्यावर, हे बी पाहायचं आहे. त्याच्यावर प्रश्न येते. मग महागाई कमी करण्यासाठी खालीलपैकी RBI कोणत्या साधनांचा वापर करते असे प्रश्न येते. तेच प्रश्न सोडवता आले पाहिजे आपल्याला. त्यालाच तर इकॉनॉमिक्स म्हणते. म्हणून लक्षात ठेवा, पैशाचं ढोंग करता येत नाही. मी तुम्हाला पहिले सांगितलं, पैशाचं ढोंग करता येत नाही, सारे ढोंग करता येईल. आणि सगळं करासाठी पैसा पाहिजे. आणि पैशालेच मान आहे. ज्याच्यापाशी पैसा त्याला मान, तो माणूस असो का देश असो, आहे का नाही. पैसा तर मान. अजून पैसा वाढला असता तर रपकन युनो स्थायी सदस्यत्व भेटलं असतं आपल्याला कचकन. समजलं का. पैसा पाहिजे. पॉवर, पैसा म्हणजे पॉवर आहे सध्या जगात. गावात पाहिजे ना का, पाटलापाशी पैसा आहे तर लंगलंग कुत्रे राहते माग. पाटील घ्या ना खर्रा, हा पाटील दे रे, यायला खर्रे दे, 2-3 खर्रे दे. अजून काही खातं का, तमाकाची पुडी बिडी घेणं, बिडीचं बंडलही घेऊन घे, धोतरही घेऊन घे, आहे का नाही. तर असं काम आहे. आणि पाटील लंबा झाला पैशाना, संध्याकाळी पाटलाचा बंपर धाब्यावर, पाटलाचा बंपर नाही, पाटील बंपर पाचते नाही, पाटलाचा बंपर समजा. ठीक आहे. तर हे जे पाटलाचा बंपर लंबा झाला पाटील,
का पाटलाले कुत्रं नाही विचारत. तुम्हाला सांगतो, भारत्या जर लंबा झाला विचारणार नाही. 47ले तशीच कंडिशन होती, लंबा होता भारत. ठीक आहे, विचारे नाही जगात. जसे जसे पैसे वाढत गेले तसं तसं क्रेडिट वाढत गेलं. म्हणून ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि परीक्षेत सर्वात जास्त प्रश्न विचारणारा टॉपिक आहे. समजलं का? ठीक आहे. ए कुकर बंद करणं वा, झाल्या शिट्या त्याच्या. मग आम्ही कुठं लक्ष देते तर? हां, लक्ष द्यावे. तर आता आपल्याला 5 आहे का कोण्या कोण्या परीक्षेत इकॉनॉमिक्सवर कोणते कोणते प्रश्न विचारते. ठीक आहे, समजलं का? मग कोणतीच परीक्षा नाही बे. प्रत्येक परीक्षेत RBIची स्थापना केव्हा, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, पहिला अध्यक्ष कोण होता, गव्हर्नर कोण होता, गव्हर्नरची सही असते का RBIच्या नोटीवर? तुम्हाला सही करायची आहे का नोटीवर? गव्हर्नमेंट का व्हा, गव्हर्नर व्हा. ठीक आहे, आता गव्हर्नर आहे शक्तिकांत दास. ठीक आहे, MA and PhD इन इतिहास, MA इन PhD इन इतिहास. आणि IAS आहे, IAS का बनवला त्याला? गव्हर्नर. IAS व्हा, गव्हर्नर होता आहे ते RBIचा, सरकारसोबत लागे बांधे असंत. अबे तो इतकं बयाड सरकार आहे का कमीत कमी RBIचा अध्यक्ष हा अर्थतज्ञ असावा म्हणते. आणि त्या इतिहासकाराला बनवलं, तो नाही इतिहासात नेऊन ठेवून का बँक नेणारच आहे. ठीक आहे, काही काही लोकांना वाटेल सरकार सर मोदी विरोधात बोलते. नाही, जे खरं आहे ते बोल तुम्ही. 1,28,000 कोटी रुपये द्यासाठी याले आणला इथं. ठीक आहे, 1,28,000 रिझर्व्ह फंडातले दे. कायसाठी असतो रिझर्व्ह फंड? तर हे कोरोनासारखी परिस्थिती आली ना, त्याच्यासाठी होता रिझर्व्ह फंड. पहिलेच वापरून टाकला. पहिले घेतले 28,000 कोटी. समजलं का? पहिले घेतले 28,000 कोटी, मग घेतले 1,76,000 कोटी. घे वापर. आणि आता का कंद वापरणार आहे का? आता भुरका नाही. दिलं पेट्रोल डिझेल वाढून. सन 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 भरा 90चं का भेटणार आहे 20चं. आता कंद का टाका त्याच्यात? दे म्हणून 20चं जरूर बंद. अगं टाकलं का? कायचं कंद टाकणार आहे तो पेट्रोल 20चं. इथून तिथं बंद. भूक 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 भूक. ठीक आहे, अच्छे दिन वय अच्छे दिन. आता लक्ष द्या, अर्थशास्त्र. तर लक्ष द्या, MPSC लक्ष द्या बे. MPSC राज्यसेवा. ठीक आहे, MPSC राज्यसेवा आणि त्याच्यानंतर UPSC. ठीक आहे, जे इकॉनॉमिक्स मी इथं शिकवतो तेच UPSCच्या परीक्षेला येईन. जे इकॉनॉमिक्स मी इथं शिकून राहिलो तेच UPSCच्या परीक्षेला येईन. प्रश्न नाही आले तर मी जिवंत आहे. यूट्यूबवरचे व्हिडिओ जिवंत आहे, कराय मास्तरचे. समजलं? मग MPSC राज्यसेवा आणि UPSCच्या परीक्षेत, ठीक आहे, UPSCच्या परीक्षेत GS पहिला पेपर, फर्स्ट पेपर जनरल स्टडीज पेपर 1 यालेच म्हणते CSAT पेपर 1. ठीक आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट पेपर 1. या पेपरमध्ये 100 क्वेश्चन असते, 100. त्याच्यात अर्थशास्त्र, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, गणित बिनित नसते बे ह्या पेपरले. पहिला पेपर आहे. ठीक आहे, 2 पेपर असते त्याच्यापैकी पहिल्या पेपर. ठीक आहे, MPSC राज्यसेवा आणि UPSCच्या परीक्षेले सेम सिलेबस आहे. तर त्याच्यातही इकॉनॉमिक्स किती प्रश्न येते भाऊ? 20, कधी 22, कधी 18. पण मात्र 18, 19, 20, 21, 22, कवा 23 प्रश्न राहते इकॉनॉमिक्सवर. समजलं का? अबे कवा चालू घडामोडीत प्रश्न देते इकॉनॉमिक्सचा कुचकून. समजलं का? इतकं खतरनाक काम आहे. हो, अबे बजेटवर जर विचारला, करंट बजेटवर प्रश्न तर इकॉनॉमिक्सचाच होय. विचारला कायच्यात? चालू घडामोडी. इतके शाईनी आहे हे, स्वतःला इतके ग्रेट समजतात. तसं आपण बी ग्रेट आहेच, त्याच्यात का आहे. ठीक आहे. मग ह्या परीक्षेत
ठरून नाही 20च येईन, कवा 17 बी येऊ शकते, कधी 23 बी येऊ शकते आणि कधी 24 बी आलेले प्रश्न आहे. आणि खतरनाक टॉपिक आहे. ठीक आहे. याच्यात भारताचं बजेट कसं तयार होते, सरकार त्यासाठी का करते, महागाई वाढली सरकार का करते, RBI का करते, RBI बँकाचं रेग्युलेशन कसं ठेवते. ठीक आहे. सर्व पाहायचं आहे. महागाई कमी करायसाठी सरकार का करते, बेरोजगारी कशी वाढते, बेरोजगारीचे प्रकार. ठीक आहे. प्रच्छिन्न बेरोजगारी, सीमांत बेरोजगारी, संरक्षणात्मक बेरोजगारी, ठीक आहे, हंगामी बेरोजगारी, सब पाहायचं आहे आपल्याला एकाने. ठीक आहे. तर लक्ष द्या, इथं 20 मार्काचं येते. त्याच्यानंतर लक्ष द्या बे, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी. ठीक आहे. कंबाईन ग्रुप बी म्हणजे PSI STI ESO. ठीक आहे. हे जे परीक्षा आहे PSI STI ESO याचा एकच प्रिलिम्स. लक्ष द्या बे. ठीक आहे. प्री एक्झाममध्ये याच्या प्रिलिम्समध्ये पूर्व परीक्षेत याची पूर्व परीक्षा कंबाईन ग्रुप बीची पूर्व आणि मुख्य. पूर्वचा एकच पेपर. पूर्वचा पेपर किती? एक. क्वेश्चन किती? 100. ठीक आहे. वेळ किती? 1 तास. किती तास वेळ आहे याच्यात आहे भाऊ? मॅथ 15 मार्क ठरून आहे. पण इथं ते सिलेबस सांगेन एक दिवस, पण किती मार्काचं इथं ठरून आहे. इथं अर्थशास्त्र 14 मार्काचं, इकॉनॉमिक 14, पॉलिटी 14, हिस्ट्री आधुनिक भारताचा इतिहास 14, विज्ञान 14. म्हणजे आता जे सप्टेंबर महिन्यात तुमची कंबाईन बीची परीक्षा आहे PSI STI आणि ESOची, हे जे परीक्षा आहे, तर ह्या परीक्षेमध्ये ठीक आहे 15 किती म्हणलं 14 मार्काचं. किती मार्काचं? 14. तर हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, ठीक आहे, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, ठीक आहे, त्याच्यानंतर पॉलिटी, हे जे विषय आहे हे 14 मार्काचे. 15 मार्काचं मॅथ रिझनिंग. समजलं? म्हणजे इथं ठरले आहे. हा, इथं एकही प्रश्न जास्त विचारणार नाही. एखादा प्रश्न तुम्हाला करंटमध्ये चालू बजेटवर एखादा विचारू शकते. नाही तर सध्या भारतात महारत्न कंपन्या किती आहे म्हणून, तर करंटचा प्रश्न झाला. करंटमध्ये 1-2 आले तर मग हे सोया होऊन जाईल. पण हे चालू घडामोडीचा प्रश्न होय. ठीक आहे. ते काय आपल्या याच्यात धरायचं नाही. तर मग आता लक्ष द्या. अर्थशास्त्र. ठीक आहे. मग अर्थशास्त्र कंबाईनले 14 बे. कंबाईन ग्रुप C आणि कंबाईन ग्रुप B दोन्ही परीक्षेले इकॉनॉमिक 14च आहे. म्हणजे क्लास 3च्या MPSCच्या क्लास 3च्या पोट भरते त्याले बी आहे. सेमच सिलेबस आहे. काहीच फरक नाही. फक्त प्रश्न असे ठीक आहे 65 प्रश्न येते, सिंगल लाईन प्रश्न येते. PSIला थोडीशी मजा येते, झणझण. त्याच्यापेक्षा मजा राज्यसेवेला येते, सन येते. ठीक आहे. एक दिवस CSATवर लेक्चर घेऊ. CSAT पॅरेग्राफ कशी सोडवायची पाहू आपण. ठीक आहे. आता लक्ष द्या. मग अर्थशास्त्र किती मार्क? अर्थशास्त्र किती मार्क बे? 14. ठीक आहे. 14 मार्काचं कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन सीले बे. त्याच्यानंतर हे जर पूर्व परीक्षा तुम्ही पास झाले, ठीक आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान, ठीक आहे, त्याच्यानंतर राज्यघटना, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, इकॉनॉमिक्स झालं. का राहिलं बा? इतिहास, भूगोल, विज्ञान, ठीक आहे, पॉलिटी, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, ठीक आहे, चालू घडामोडी, आणि त्याच्यानंतर मॅथ रिझनिंग. 7 टॉपिक आहे मोजून यायले दोन्ही परीक्षेले. बीले जा का सीले जा पूर्वले. 14 मार्काचं इकॉनॉमिक्स त्याच्यात. ठीक आहे. इतिहास 14, विज्ञान 14, पॉलिटी 14, चालू घडामोडी 15, मॅथ रिझनिंग 15. समजलं का? 5 टॉपिक 14चे 14 पंच 70 आणि 2 टॉपिक चालू घडामोडी 15 आणि मॅथ 15. हे 30, 70 न 30 100 प्रश्न येते. प्रश्न वेळच महत्त्वाचा आहे आपल्याला. 14 मार्काचं येते. आणि त्याच्यानंतर लक्ष द्यावे, त्याच्यानंतर मेन्सले जर द्यायला गेले, मेन्स कंबाईनची मेन्स बी, ठीक आहे, आणि सीची, तर तुम्ही STIची जर मेन्स द्यायला गेले, STIची मेन्स, तर त्याच्यात दुसरा जो पेपर आहे, पहिला पेपर कॉमन असते मराठी, इंग्लिश, ग्रामर, आणि STIच्या पेपरले जर तुम्ही क्वालिफाय झाले तर त्या सेकंड पेपरले तुमचा जो STIचा सेकंड पेपर राहील त्याले 50 मार्काचं, 100 पैकी 50 मार्काचं इकॉनॉमिक्स आहे भाऊ. किती मार्काचं? STIच्या मेन्सले इकॉनॉमिक्स 50. STI म्हणजे पैशाचं काम आहे ना भाऊ, पैसा. म्हणून ज्यायले STI द्यायचे त्याने इकॉनॉमिक्स बरोबर करावे.
नाही तर सत्यानाश झाला म्हणून समजा. ठीक आहे. मग किती मार्क? 50 मार्क. किती मार्क? पण मेन्सले, प्रिलिम्सले 14, STIच्या मेन्सले. सर PSIच्या मेन्सले नाही आहे का जी? इकॉनॉमिक्स नाही जी, नाही जी. ठीक आहे. नो PSI नाही. PSIला का पैशाचं काम आहे का? दाबाचे आहे का लोकांचे? रिपोर्ट घेतलं का सेटलमेंट करतं का? दे तू दे 20, तू दे 20. इकॉनॉमिक्स टाकले खिशात इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तिथं नाही लेखो काम पैशाचं, तिथं कायद्याचं काम आहे. कायचं काम आहे? कायद्याचं काम आहे. मग तिथं PSIची जे मेन्स आहे त्याला कायदे आहे 30 मार्काचे. ॲट्रॉसिटी ॲक्ट, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. त्याच्यानंतर नागरी संरक्षण अधिनियम 1955. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर मुंबई पोलीस कायदा, समजलं का? त्याच्यानंतर CRPC, त्याच्यानंतर IPC, इंडियन पिनल कोड. त्याच्यात आहे कलम 420 हेराफेरी, इसकी टोपी उसके सर. म्हणून एखाद्याने हेराफेरी केली, एखाद्याला टोपी दिली, 420 पोट्टा आहे म्हणते. काहून 420 म्हणते? IPC मधलं कलम आहे. कलम 302 मर्डर, कलम 376 बलात्कार IPCतले कलम आहे. ते तिथं कायद्याचं काम आहे. म्हणून PSIले कायदे आहे मेन्सले. समजलं का? ते सिलेबस सांगेन सगळं समजून एक दिवस. ठीक आहे. तर असा झोल आहे त्याचा, म्हणून पिच्या सोडणार नाही. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, 55 मार्काचे आहे म्हणजे कायदे. हो 30-40 मार्काचे नाही, ते दुसरे कायदे आहे पुन्हा त्याच्यात. पोलीस बाबतीत कायदे म्हणलं मी फक्त. ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या, त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कंबाईन ग्रुप B आणि C. सांगितलं 14 मार्क आहे. 14 किती मार्क आहे? 14 ठरून आहे. एवढीच जुन्या प्रश्नपत्रिका पहा. त्याच्यानंतर बँक त्याच्यानंतर बँकेची परीक्षा. ठीक आहे. कायची परीक्षा? बँके. जे लोक बँकेची तयार करते त्याले प्रिलिम्सले, आता प्रिलिम्स आहे मेन्स आहे. पहिले ती एकच होती, 5 टॉपिक होते मोजून. प्रिलिम्सले ॲप्टिट्यूड, ठीक आहे, म्हणजे मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश आहे. आणि मग मेन्सले हेच पुन्हा सब्जेक्ट आहे. सोबत बँकिंग अवेअरनेस नावाचा टॉपिक आहे. त्याच्यात आहे RBI, ठीक आहे, ची मॉनिटरी पॉलिसी, मौद्रिक धोरण कशी राबवते RBI. ठीक आहे. कसं बँकायले कंट्रोलमध्ये ठेवते. जसं आपला घरचा बाप कसा सगळ्याला पोट्टे कुठं चालली हो, आलो होय घरात, पोट्ट्या काय ठेव, बॅट ठेव दे. तसंच RBIचं काम आहे. बॅट ठेव, देऊ का त्या कानपटात. मग तसं एकान जास्त केली सनगण देते कानाखाली एखाद्या बँकेच्या. टरटर करूच नाही देत जास्त. ठीक आहे. तर मग ते बँकावर कशी नियंत्रण ठेवते RBI, त्याच्यावर 40 प्रश्न आहे मेन्सले. 40 बँकिंग अवेअरनेस. आणि लय पोट्टे मुर्दार रट्टा मारते डोंबडे. योजना सब येते त्याच्यात. हे सगळे पाहायचे आपल्याला. भारताच्या पंचवार्षिक योजना, भारताची एवढी डेव्हलपमेंट कशी झाली आतापर्यंत ते शिकायचं इकॉनॉमिक्समध्ये. का खाची सोय नव्हती, दुष्काळ पडला तर 3-3 लाख लोक मरत होते भारतात उपासमारीनं. आणि आता टाटाच उष्ट ठेवतो, मार घेतो बफेत, जिलेबी घेणं व 4 घनगड्या घेणं, त्या बापाचंच लग्न आहे. घे 4 घनगड्या. हा गुलाबजामुन वाटी, त्या वाटीत उरावरच्या उरावर असे गुलाबजामुन खाणं व घेणं. सुस्तीच नाही करत. सलाद, ह्या शमडा मेमडाचे हात सलादात. ते दुसरी येते त्याले का माहीत याचे हात कायचे होते. घेते पोयाचं बंडल एवढं आणि ह्या उष्ट टाकते देते फेकून. अबे भारतात 2 वर्ष जरी दुष्काळ पडला ना तरी कटोरं घेऊन फिरायची गरज नाही. एवढं अन्नधान्याचं उत्पादन आहे, 275 दशलक्ष टन. आणि दुपार सकाळ संध्याकाळ 4 टाईमचं जरी खाल्लं डायरिया होतपर्यंत, हागून उलट्या लागतपर्यंत तरी संपणार नाही. एवढं अन्नधान्य भारत सध्या पिकवत आहे.
हो, डुकराले टाकणारा मिलो गहू दे आपल्याले. आज अशी कंडिशन आहे, म्हणून टाटात उष्ट टाकतो. जुन्या लोकांना विचारा, बुडगे बाटगे सांगते का भाऊ आमच्या वेळेस खाले नाही भेटे म्हणे, आम्ही असे वांगे चोरून आणेव म्हणे सराडे साहेबाच्या वावरातले आणि ते शिजू पाण्यात आणि ग्लासभर पिठात त्या वांग्यालेच कालवो आणि त्याचे रोटगे थापून खाऊ म्हणे. तर बुडीले माईच्या हसू मी काही फेकतं का बुडी म्हणलं, थोडीशी सुधी फेकत जाणं. पण खरंच परिस्थिती जेव्हा पुस्तकात वाचली का अशी परिस्थिती होती का 1966ले दुष्काळ पडला 65-66ले तर 3 लाख लोक उपासमारीनं भारतात मेले होते. हे जेव्हा पुस्तकात वाचलं तेव्हा माई बुडी आठवली मले, चंद्रभागा. म्हणलं बुडी सांगत होती, खरं सांगत होती. असा मिलोचा गहू आहे म्हणे, आम्हाला काही माहीत नाही मिलो फिलो, पाहिलाच नाही कधी. हां, शाळेत ये कुटार भरून ते पाकिट आहे 3 किलोचे गव्हाचा पीठ, त्याला सोजी म्हणे, त्याच्या साखर गिकर राय का सोंडे पडले राय. पहिली दुसरी तो तवा भेटे. मग दूध सुरू केलं होतं, दुधाचं दही बनवे मास्तर लोक. मग लय प्रोग्राम सुरू केले सरकारनं. मग अंडे सुरू केले, मग खिचडी सुरू केली. हां, खिचडी पोट्टे ओरपते शाळेत. खेड्यातलं पोट्टो हा 50 ताट बी आहे. इकडे अग्रगामीचं फेकून देते, इकडं डब्यात घेते आणि इकडं नालीत आणून फेकते चोट्टं. अशी कंडिशन आहे. ठीक आहे. तर बदललेला भारत आहे ह्या, तवाचा भारत नाही 65-66चा. आता तशी परिस्थिती नाही. कसा बदलला तेच पाहायचं आहे. तर ह्या बँकिंगमध्ये, बँकिंग अवेअरनेसमध्ये सगळे येते त्याले का बँकावर रूल्स अँड रेग्युलेशन कशी ठेवते. ठीक आहे. कशा बँका डुबीत जाऊ शकते, का जाऊ शकते, त्याची का हे आहे ते सगळं बँकिंग अवेअरनेसमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. तर ज्यानं MPSCचं इकॉनॉमिक्स केलं त्याला हे चिल्लर आहे बँके फँकेले असणारं सब कायदे कानून त्याला अर्धे माहीत होऊन जाते MPSCच्या पोट्ट्याले. मग ठीक आहे. तर हे जे आहे इथं 40 मार्काचे येते भाऊ, 40 मार्क. किती मार्क? 40. आणि बाकीच्या ज्या परीक्षा आहे, पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, समजलं का? पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, त्याच्यानंतर क्लास 3च्या सर्व पोस्ट झडपी-गिडपीच्या सब आल्या. महाराष्ट्राच्या जा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा, अजून कायच्या ज्या. इकॉनॉमिक्सवर 2 ते 3 प्रश्न येते. RBIची स्थापना केव्हाची? ठीक आहे. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? 65 प्रश्न आहे. आयोगाला सर्वात आवडणारा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आतापर्यंत 1 लाख व्या आला असन. 1 लाख व्या. कृषी क्षेत्राला पुनर्वित्त पुरवठा करणारी बँक कोणती? नाबार्ड. आम्ही प्रश्नच होय पोट्टे रटून जाय नाबार्ड. त्या चोट्ट्याला नाबार्डचा लांब फॉर्म नाही माहीत. नाबार्ड पुनर्वित्त शब्दाचा अर्थ बी नाही माहीत. ते बी मी सांगेन. पुनर्वित्त कायले म्हणते? वित्त म्हणजे पैसा आणि पुनर् म्हणजे पुन्हा. काय बी त्याच्यात कंद? पुन्हा पैशाचा पुरवठा करत. पुनर्वित्त पुरवठा करणारी शिखर बँक नाबार्ड. तर हे कसं काम करते RBI ते बी पाहणार आहे आपण. सगळ्यात आवडता प्रश्न आहे. पुन्हा आता या PSI लिहीन. कृषी क्षेत्रातली पुनर्वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? उद्योगधंद्यांना पुनर्वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? हा काढा. IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. लघु उद्योगांना पुनर्वित्त पुरवठा करणारी बँक कोणती? SIDBI, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. नावातच आहे ना बे, नावात स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, लघु उद्योग. लखनौले मुख्यालय आहे. त्याचे मुख्यालय कुठं आहे? स्थापना केव्हाची? का उद्देश आहे? कायच्यासाठी स्थापन केल्या त्या बँका? सब देखने का साले वो सब देखेंगे. समजलं का? तर इथं सुद्धा 2-3 प्रश्न येते. आज माझी तब्येत बरी नव्हती तरी लेक्चर घेतलं. पिऊन वाचल्यासारखं वाटते का नाही तुम्हाला? थोडीशी घेतली. लिटल 90, जास्त नाही. तर म्हणून असं वाटत आहे तुम्हाला. थोडंसं घ्या लागते का? मी तर फ्रीजमध्ये आणून ठेवायची. तर असं इकॉनॉमिक्स आपल्याला डिटेल पास आहे. म्हणून अर्थशास्त्राचा जो जनक आहे तो ॲडम स्मिथ आहे. पण भारतीय अर्थशास्त्राचा जर जनक म्हणला भारतीय अर्थशास्त्राचा तर आपला चाणक्य आहे. चाणक्य, चंद्रगुप्त मौर्यचे.
राजवाड्याचे वजीर चाणक्य, खतरनाक माणूस होता. काही तर लाईनी चाणक्याच्या लयच जबरदस्त आहे. सत्ता टिकून ठेवायची असेल तर त्यानं सांगितलं आहे कशी टिकवून ठेवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणलं तर दादाभाई नौरोजी. भारताचं ठीक आहे, भारताचं उत्पन्न मोजण्याचा शास्त्रशुद्ध पहिला प्रयत्न केला असेल तर तो केला होता दादाभाई नौरोजी. आणि पर कॅपिटा इन्कम मोजला होता, प्रतिमानशी उत्पन्न. आणि त्याच माणसानं ड्रेन थेरी मांडली होती. ड्रेन म्हणजे ड्रेनेज पाईपलाईन टाकली आहे म्हणजे भारतातून पैशाची. ड्रेन थेरीचा सिद्धांत मांडला होता. त्यालाच म्हणते लुटीचा सिद्धांत. द प्लॅनड इकॉनॉमी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये समजलं का. ड्रेन थेरी मांडली होती. मग विचारते लुटीचा सिद्धांत कोण मांडला. दादाभाई नौरोजीनं मांडला. कोणत्या पुस्तकात मांडला. द प्लॅनड इकॉनॉमी ऑफ इंडिया. समजलं का. तर हे सगळे पाच आहे. आणि हिंदी अर्थशास्त्राचे जनक विचारते. हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोण तर न्यायमूर्ती रानडे. असं आहे. तर अजून भरपूर काही पास आहे. ये तो ट्रायल भी नहीं था भाऊ. समजलं का. ट्रेलर भी नव्हतं हे पिक्चरचं. ट्रेलर तर आता चालू होईन उद्यापासून. ठीक आहे. तर कसं वाटलं इकॉनॉमिक्सचं लेक्चर आजचं सांगा. ठीक आहे. आज तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं, कसे प्रश्न येते, काय येते, किती मार्काला येते, का शिकायचं आहे, का नाही शिकायचं आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी असंच प्रयत्नरत राहू. आपण PSI STIची फास्टॅग बॅच चालू करणार आहे. PSI STIची फास्टॅग बॅच 3 महिन्याची सर्व सब्जेक्ट रिव्हिजन करून भेटेल. रिव्हिजन ज्यांचा 1-1.5 वर्षाचा अभ्यास आहे त्यांनीच बॅच लावा. जे नवीन लोक आहेत त्यांनी लावू नका. अजीर्ण झाल्यासारखं होईल, पचन नाही, डायरिया हागून उलट्या लागल्यासारखं होऊ शकते. म्हणून ज्यांना आता परीक्षा टार्गेट ठेवून फोकस ठेवून करायचं आहे, जे 1-1.5 वर्ष झाले अभ्यास करून राहिले होते, 2-3 वर्ष झाले, त्यांना रिव्हिजनची वाटते का आपण रिव्हिजनची बॅच लावायला पाहिजे. ठीक आहे. तसं तर मी फास्टॅग घेत नाही, माझ्या डोक्यालाच पटत नाही. पण परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन आवश्यक आहे म्हणून ते फास्टॅग बॅच घेणार आहे. त्याची फीज 3000 रुपये राहील. ठीक आहे. 1 टाईम द्या लागेल भाऊ पण. ठीक आहे. 15 तारखेपासून चालू करू. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. ठीक आहे. रपारप सगळे सब्जेक्ट रप ओव्हरलुक करून घेऊ 3 महिन्यात. ठीक आहे. समजलं का. तर त्याच्यासाठी तुम्हाला फोनपे गुगल पेनं पैसे मला पाठवावं लागेल. त्याच्यासाठी एक मी व्हॉट्सअप ग्रुप बनवीन आणि झूमवर शिकवीन, यूट्यूबवर नाही. सर यूट्यूबवर शिकवान का तर नो. ठीक आहे. सर मायापाचे पैसे संपले भाऊ आता. ठीक आहे. आतापर्यंत चालवलं फुकट नाही. यूट्यूबवर काही फुकट चालू राहील. ठीक आहे. घेऊ आपण नवीन लेक्चर घेऊ. ठीक आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर घेऊ. त्याच्यानंतर आता भारत ठीक आहे नेपाळ सीमावादावर राहिलं ते लेक्चर घेऊ. असे लेक्चर चालू राहील. समजलं का. पण आता मायापाचे पैसे संपले म्हणून मी आता ते चालू करणार आहे. ठीक आहे. कारण काही लागन आता पोटा पाण्याले, लेकरं बायको घरदार आहे का नाही, म्हणून थोडंसं घ्यावं म्हणलं आता. तर बाकीचं फुकट चालू राहील. याच्यावर चालू देतो मी जोपर्यंत चालते तोपर्यंत. ठीक आहे. आडवे तिडवे पाहू, GSLV PSLV याच्यावर पाहून टाकू. ठीक आहे. तर असं आहे. त्याच्यावर बी प्रश्न येईन, पण मी असे टॉपिक शिकवणारच नाही का ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न येणार नाही. तर आजचं लेक्चर कसं वाटलं सांगा. त्याबद्दल अभिप्राय कळवा व्हॉट्सअपबद्दल. ठीक आहे. PSI STIची कंबाईनची बॅच चालू करण्यास किती लोक इच्छुक आहे ते बी सांगा. ठीक आहे. पटापट सांगा. ठीक आहे. त्याची एक लिस्ट बनवतो मी आणि त्यांनी मग पैसे पेड करा. पेड केले का त्याला मी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये त्या पाठवतो आणि त्याला लिंक पाठवत जाईन. ठीक आहे. त्याच्या ग्रुपला. तर चला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.